काल ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने आज आम्ही शांततापूर्ण मार्गाने साखळी आंदोलन केलं. अतिशय सोफिस्टिकेटेड पद्धतीने आम्ही हे केलं. कुठेही कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली. लोकप्रतिनिधींनी आम्हाला खरोखर खूप चांगला रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल त्या सगळ्यांची आभारी आहे. आणि काल काही लोक तिथे असं कमेंट करत होते माझ्या रीलखाली की हे कचरा डेपो आधीपासून आहे, संकलन केंद्र आधीपासून आहे, शाळा इथे नंतर झालेल्या आहेत. तर असं नाही आहे, हे अर्धसत्य आहे. शाळा बांधण्यासाठी 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागतो. संकलन केंद्र 1 दिवसामध्ये उभं केलं जाऊ शकतं, म्हणून ते आधी आले याला असं म्हणण्यात काहीच तथ्य नाही आहे. आणि ते हटवण्यासाठी आता दुर्दैवानं मोशीची जी घटना झाली त्यानंतर थोडा वेळ लागेल हे आम्हाला मान्य आहे. पण तरीसुद्धा जी जागा आम्हाला DPमध्ये पार्किंग म्हणून सांगण्यात आली, पार्किंगला जरी गाड्या तिथे आल्या तरी त्या स्वच्छ होऊन यायला पाहिजेत. ही गव्हर्मेंटची जबाबदारी आहे, ती आमची जबाबदारी नाही आहे. आणि हे जे आंदोलन आहे हे फक्त त्या जागेसाठी आहे. यामध्ये कुठलाही पॉलिटिकल हे इन्व्हॉल्व नाही आहे. आमचा हेतू पॉलिटिकल नाही आहे त्यामध्ये. तर मुलांचं आरोग्य चांगलं राहावं हा एकच हेतू माझा त्यामध्ये आहे. जो झोन अधिकाऱ्यांनीच शैक्षणिक झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे, त्या झोनमध्ये कचरा संकलन केंद्र सुरू करणं हे अतिशय मोठी प्रशासकीय चूक आहे. आणि मी फक्त लहान मुलांच्या हक्कांबद्दल बोलते आहे, यामध्ये पॉलिटिकल हेतू काहीच नाही.